आपलं ऑफिस, आपलं करिअर, खरं सांगायचं तर हे एक प्रकारचं रणांगणच आहे नाही का? एक असं कुरुक्षेत्र जिथे रोज डेडलाईन्स, टार्गेट्स आणि ऑफिस पॉलिटिक्सची आव्हानं आपल्यासमोर उभी ठाकतात. मग प्रश्न हा आहे की या रोजच्या युद्धाला आपण सामोरं कसं जायचं? चला, याच महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेतून शोधूया. एक क्षण थांबा आणि प्रामाणिकपणे स्वतःला हा प्रश्न विचारा. कधी असं झालंय का की समोर कामाचा डोंगर आहे, नाती सांभाळायची आहेत आणि कर्तव्य तर पार पाडायचंच आहे, पण आतून लढण्याची सगळी इच्छाच संपून गेलीये? जर उत्तर हो असेल तर लक्षात घ्या, असं वाटणारे आपण एकटे नाही. आपण सगळेच कुठेतरी आजच्या काळातले अर्जुन आहोत. चला तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की आपलं ऑफिस हे आजचं कुरुक्षेत्र कसं बनतं. कारण आता बास, सगळं सोडून द्यावं, ही जी भावना आहे ना, हीच ती भावना आहे जी महापराक्रमी अर्जुनाला युद्धाच्या अगदी सुरुवातीलाच आली होती. आज कामाच्या ठिकाणी हेच आपलं वास्तव आहे. कधीही न संपणारे टार्गेट्स, तिमाहीचे आकडे, सहकाऱ्यांबरोबरची स्पर्धा आणि प्रमोशनचा तो सततचा ताण. या सगळ्या गोष्टी मिळून एक असं चक्रव्यूह तयार करतात ज्यात आपण अर्जुनासारखेच अडकून पडतो. हे शब्द ऐका, हजारो वर्षांपूर्वींचे आहेत, पण आजच्या कॉर्पोरेट बर्नआउटचं किती अचूक वर्णन करतात नाही का? हे सगळं करून शेवटी मिळणार तरी काय? अर्जुनाचा हा प्रश्न म्हणजे कामातला उद्देशच हरवून बसल्याची भावना आहे, जी आज आपल्यापैकी अनेकांना सतावते. गीतेच्या पहिल्या अध्यायात या स्थितीला एक नाव दिलं आहे, अर्जुन विषाद योग. म्हणजे काय? तर जेव्हा आपलं कर्तव्य आणि आपल्या भावना यांच्यात एक द्वंद्व सुरू होतं, तेव्हा येणारी ती मानसिक थकव्याची आणि गोंधळाची अवस्था. आणि एकदा का आपण या स्थितीला ओळखलं की त्यावर मात करणं सोपं होतं. तर मग या अर्जुन विषादातून बाहेर पडायचं कसं? गीतेमध्ये श्रीकृष्णांनी असे 3 गेम चेंजर नियम दिले आहेत, जे आपल्या करिअरच्या लढाईत आपल्यासाठी शस्त्र बनू शकतात. चला, ही कालातीत रणनीती नेमकी काय आहे ते समजून घेऊया. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, निष्काम कर्म. सोप्या भाषेत सांगायचं तर मला प्रमोशन मिळेल की नाही ही चिंता करण्याऐवजी मी माझं काम सर्वोत्तम कसं करू शकेन यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं. जेव्हा आपलं 100% लक्ष कामाच्या गुणवत्तेवर असतं, तेव्हा निकालाची चिंता आपल्याला कमजोर करत नाही, उलट आपली कामगिरी आपोआप सुधारते. आता दुसरा नियम, स्थितप्रज्ञ बनणं, म्हणजे अढळ मन. गीतेतलं समुद्राचं उदाहरण इतकं सुंदर आहे. जसं समुद्र हजारो नद्यांना सामावून घेतो पण शांत राहतो, तसंच मन बनवायला हवं. बॉसने कौतुक केलं म्हणून हवेत जायचं नाही आणि कोणी टीका केली म्हणून खचूनही जायचं नाही. यश अपयश या लाटांसारखं येतं जातं राहतं, आपण मात्र स्थिर राहायचं. आणि तिसरा नियम आहे स्वधर्म. ऑफिसमध्ये दुसऱ्या सहकार्याला मिळालेल्या प्रमोशनमुळे किंवा पगारवाढीमुळे जी काही जळजळ होते ना, त्यावरचा हा रामबाण उपाय आहे. आपलं काम काय आहे, आपली जबाबदारी काय आहे, फक्त त्यावर लक्ष केंद्रित करा. दुसऱ्याच्या मार्गावर धावण्यापेक्षा आपला स्वतःचा मार्ग, तो जसा असेल तसा, जास्त महत्त्वाचा आहे. बरं, आता हे नियम तर समजले, पण त्यांना रोजच्या आयुष्यात वापरायचं कसं? चला तर आता आपण एक प्रकारची गीता सर्जरी करूया, जी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या मानसिक जखमा भरून काढायला मदत करेल. इथे बघा, 2 प्रकारची मानसिकता दिसते. एकीकडे चिंताग्रस्त मन सतत विचारतं, मला प्रमोशन का नाही मिळालं? तर दुसरीकडे गीतेच्या मार्गावर चालणारा योद्धा मन म्हणतं, माझं लक्ष माझ्या स्वधर्मावर, माझ्या कामावर आहे. हाच तो बदल आहे. निष्काम कर्म, स्थितप्रज्ञता आणि स्वधर्म आपल्याला आतून स्थिर ठेवतात. निष्काम कर्माचा सराव करायचा असेल तर ही सोपी 4 स्टेप पद्धत आजच वापरून बघा. पहिलं, आपलं काम नक्की काय आहे ते ठरवा. दुसरं, त्या कामाचे चांगले वाईट सर्व संभाव्य निकाल लिहून काढा. तिसरं, आणि हे खूप महत्त्वाचं आहे, मनापासून हे स्वीकारा की निकाल आपल्या नियंत्रणात नाही. आणि मग चौथं, आपली 100% ऊर्जा फक्त आणि फक्त कामाच्या गुणवत्तेवर लावा. बघा, निकालाची चिंता आपोआप दूर होईल. तर या सगळ्याचा अर्थ काय? गीता आपल्याला चिंता करणारा म्हणजेच वॉरियर नाही, तर एक योद्धा, एक वॉरियर बनायला शिकवते. पण ही लढाई बाहेरच्या जगाशी नाही, ही लढाई आहे आपल्या स्वतःच्या मनाशी. आपण अनेकदा प्रमोशन, पगार, ओळख या बाहेरील विजयांच्या मागे धावत असतो. पण गीता आपल्याला सांगते की खरा विजय, खरी मनःशांती तेव्हाच मिळते जेव्हा आपण आपल्या मनावर, आपल्या भावनांवर आणि आपल्या इच्छांवर नियंत्रण मिळवतो. हेच गीतेचं अंतिम सार आहे. आणि गीतेतील हा श्लोक तेच तर सांगतो, शांतीचा मार्ग हा फळांच्या त्यागात आहे. जेव्हा आपण कामाच्या फळाची अपेक्षा सोडून देतो, तेव्हा आपल्याला खरी अढळ शांती मिळते आणि तोच आपला खरा विजय असतो.
तर पुढच्या वेळी जेव्हा आपण आपल्या करिअरच्या कुरुक्षेत्रात उभे असाल तेव्हा लक्षात ठेवा, खरा प्रश्न मी जिंकेन की हरेन हा नाहीये. खरा प्रश्न हा आहे की मी लढणार कसा. आणि ही लढाई आपण कशी लढणार हे पूर्णपणे एका गोष्टीवर अवलंबून आहे, ती म्हणजे